जिरा, राय आपण फोडणी देतोय. ये जीरा आहे, ये राई आहे, किती आहे ते पण. हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, फोडणी देतोय आपण आता. कांदा आणि हिरवी मिरची टाकून राई जिरा घालून त्याला लाल करायचं थोडं. थोडं लाल व्हायला पाहिजे हे. त्यानंतर आपण टमाटर घालू याच्यात. हे अद्रक लसूणचं पेस्ट आहे. मिक्स करायचं हे अद्रक लसूणचं पेस्ट. हे थोडं लाल करून घ्यायचं आधी कांदा. आता आपण टमॅटो घालतो याच्यात. टमॅटोला पण परतवायचं चांगलं. परतवून व्यवस्थित त्याला गळून द्यायचं. स्वादानुसार मीठ घालायचं. टमॅटो गळतात लगेच. टमॅटो गळून झाल्यावरती आपण गरम मसाला, धना पावडर, जिरा, हळदी, मिरची पावडर आणि जिरा पावडर सगळं टाकून याला मिक्स करून घ्यायचं. आपण आज दुधीची भाजी बनवतोय. दुधीची भाजी बनवताना मी तुम्हाला एकदा परत ॲड करताना दाखवणार. दुधीची भाजी रेडी झाली. हे आमची दुधीची भाजीची मसाले रेडी झाले. आता आम्ही इथे दुधीची भाजी घालणार. आपण याच्यात आता कापलेली दुधी घालतोय. दुधी सकट मुगाची डाळ पण भिजवलेली चांगली, ती पण घालतोय याच्यामध्ये. ही मुगाची डाळ आहे. ही मुगाची डाळ पण घालतोय आम्ही चांगली. आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हे मिक्स करून घेतली आहे. आता हिला 10-15 मिनिटं झाकून ठेवायची. मग आपली दुधी आणि मुगाची डाळ व्यवस्थित शिजणार, गलणार व्यवस्थित दुधी.